सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955663655 आणि 9619581234। आमच्याकडे उद्योगधंदा नाहीत, लोक गोव्यात जातात, अपघातात मृत्यू होतात, आम्हाला रोजगार द्या अशी मागणी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्तेंनी आमसभेत केली आहे। भाई ते रस्त्याच्या विषयात तुम्हाला सांगतो भाई, माझा अजून प्रश्न तुम्ही आहे. मागच्या वेळी आम्हाला मदत केल्यात, आभारी येतो ना, साहेब। माझा पण तुम्ही एक प्रश्न तुमच्या आहे. आर्थिकता तुमच्या पॉकेटमधून पैसे खर्च करू नका भाई। तो जो रस्ता आहे 4.25 आणि इकडचा 2.5 किलोमीटर भाई, काय होतं माहिती आता कंपनी नाही भाई। गेली मला वाटतं 1996 ते 2007 पर्यंत पहिल्यांदा उत्तम उशाईशपद होती, नंतर 2007 मध्ये उत्तमशील आली, बरोबर 2000 एकर भाई सगळी जमीन उत्तमशीलने कव्हर केली। तुमच्यात काय म्हणतात ते आमदारकी पालकमंत्रीच्या कालावधीत भाई मला एकच तुम्हाला सांगावंसं वाटतं की भाई तुम्ही किती वेळा आपल्या खिशातनं पैसे काढून आमच्यासाठी सामान्य लोकांसाठी आपल्या गरजा भागवणार नको भाई। मी म्हणतो काय तुम्ही तो रस्ता चेंज करा, जो जुना रस्ता आहे तोच रस्ता ठेवा भाई। काय होतं सा भाई 10 ते 15 गाव मडराव शेरला बांधापर्यंत सगळी गाव भाई त्या दोन्ही रस्त्यातून येतात। कंपनी येईल ते येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराच। त्या बाबतीत भाई तुम्हाला दुसरा मुद्दा बोलतो, कंपनीची 2000 एकर जमीन आहे भाई। त्यावेळी साहेब 2007 मध्ये तुटपुंच्या दरावर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत। त्यावेळी भाई तुमचा कुठेतरी वचक पाहिजे होता, मला तो जाणवला नाही भाई। कारण मी त्यावेळी भाई सरपंच होतो, त्यावेळी ह्याच कंपनीने आम्हाला ग्रामपंचायतीला सुनावणीसाठी मंत्रालयापर्यंत मी धडक मारली। तुमच्या समोर माझी सुनावणी झाली, पंकजाताई मुंडेसमोर सुनावणी झाली, दादा भुतेंसमोर सुनावणी झाली, तुमच्या समोर झाली। तो प्रश्न निलंबित आहे, मी सगळं विचारले तयार आम्ही ग्रामस्थ। आम्ही काय म्हणतो आज त्या 2000 एकर कंपनीमध्ये तुम्ही कुठेतरी 500 ते 600 एकर जमिनी ते भाडेपट्टीवर घ्या, छोटे मोठे उद्योग आणा, आम्ही करतो सहकार्य व्हायचं पूर्ण गावातले लोक। असे प्रश्न तुम्ही करा। युवक युवती तुमच्यासाठी बाई खरंच म्हणजे असं म्हणत नाही बाई, आज गोव्यामध्ये जातात बरोबर, वर्षाला 15 ते 20 लोक गोव्यामध्ये अपघाताने डेथ होतात। ते कशाला होतात? आमच्याकडे उद्योग नाही आहेत भाई, आम्हाला हॉस्पिटल नको आहेत। मी कळकळीने बोलतो, तुम्हाला उपवास हॉटेल, आम्हाला हॉस्पिटल नको, आम्हाला रोजगार द्या। माझ्या खिशात जर रोजगार मला माझ्या गावात भेटला तर माझ्या खिशात पैसा आला तर मी पुण्या मुंबईला माझ्या फॅमिलीला जाऊन हॉस्पिटलसाठी जाऊ शकतो। हे भाई मी विनंती आहे तुम्हाला, मी कळकळीने भाई बोलतो। आज काय भाई आज भाई एक मिनिट भाई, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो, ही जमीन काढून घ्यावी आणि ती MIDC ने घ्यावी अशी मी मागणी उद्योग मंत्र्यांकडे MIDC तर नसेल भाई, तर ती मुळात जमीन शेतकऱ्यांना देण्यासाठी आमच्या पाठीशी राहा। नाही, हे बघा शेतकरी MIDC आल्याशिवाय तिथं उद्योग येणार नाहीत, त्याच्यामुळे तशी मागणी मी केलेली आहे। परंतु ताबडतोब आपण उद्योग सुरू करतो असं त्या कंपनीचं म्हणणं आहे। तर ह्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला माहिती आहे की ती कंपनी सुद्धा लॉसमध्ये गेलेली आहे, त्याच्यामुळे ती सुरू करेल की नाही मला सुद्धा कंपनी म्हणूनच सांगतो, कंपनीचा लॉस मध्ये आम्हाला काय पडून राहिलं? तुटपुंच्या दराने भाई जमिनी दिल्या 2 लाख रुपये 1.5 लाख रुपये पर एकरने। MIDC तिथं झाली तर नोकऱ्या मिळू शकते भाई, तुम्ही याच्यात लक्ष टाका ते ना, तुम्ही 500 100% 600 एकर मी जमीन पुन्हा एकदा भाई ताब्यात घ्या। दुसरी भाई गोष्ट म्हणजे आता तात्पुरते म्हणून जसं मी म्हणत नाही, तुम्ही कंपनीला सांगा तर मधचा जो रस्ता आहे त्याला तात्पुरते स्वतः डागडुजी करायला लावतो, डागडुजी करून घ्या साहेब। एक जरा मुद्दा भाई, दुसरा भाई मुद्दा आम्ही ताबडतोब बोलतोय, ज्येष्ठ नागरिक संघाचा विषय। ज्येष्ठ नागरिक संघासाठी विषय भाई, तुम्हीच गेली मला वाटतं आज 15 वर्ष झाली आहेत, तुम्ही स्वतः पालकमंत्री असताना सभा आमच्या ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला, 250 जणांचा ग्रुप मी तयार केला, संघ स्थापन केला, 3 गुंठे जमीन गावातल्या दात्याने आम्हाला तिथे विरंगुळा केंद्रासाठी दिलात। तुम्ही तिथं कार्यक्रमला आलात, आम्हाला उपकृत केलात का मी तुम्हाला 40 ते 50 लाख रुपये तुम्हाला विरंगुळा केंद्रासाठी देतोय। ओके साहेब, आम्ही मान्य केलं। तिच्यावर असा पर्याय निघाला की प्रशासन बोललं की ती ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या नावाने जमीन असल्यामुळे पुढील निधी मिळू शकत नाही। मग परत आम्ही जमीन ती वर्ग केली ग्रामपंचायतीने। आता बाई अशी परिस्थिती आहे, गेली 15 वर्ष म्हणजे 2011 पासून ते 9 म्हणजे 15 वर्ष झाली, 15 वर्ष ते बाई त्या ह्याच्यावर आम्हाला निधी मिळाला नाहीये। तळकळीची 250 ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बाई मी बोलतो, आज ज्येष्ठ नागरिक मी बाई प्लीज जरा हा निधी आहे ना तो मायनिंग फंड मधून दिलेला होता, त्याची मीटिंग लागत नाहीये। मी विनंती केली, मी मुंबईला सुद्धा जाऊन आलो, त्याच्यासाठी भाई उपोषण झालं भाई, उपोषणला बसण्यासाठी झालं। मागच्या उपोषणला बसलो होतो, पत्र आम्हाला आलं खनिकर्माकडनं की तुम्हाला ताबडतोब आम्ही नियोजन मंडळाची मीटिंग झाली काय तिथं खनिकर्माचा निधी वर्ग करतो म्हणून।
भाई आम्ही थांबलो भाई, आता भाई 6 महिने जाऊन गेले. खनिकर्माचा निधीच वर्ग झालेला नाही. ती मीटिंग लवकरात लवकर लावावी म्हणून मी विनंती केलेली आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू. ओके भाई, आभारी भाई.